नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 165ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकाकडून श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकाकडून श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकाकडून श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण समर्थ रामदास कृत काही मनाचे श्लोक म्हणूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमो पंथ आनंत या राघवाचा मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडोनि द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे प्रभाते मणी राम चिंतित जावा पुढे वै खरी राम आदी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे अनावश्यक गरजा. येस, आपण ज्या गरजा असं आपण म्हणतो आणि त्या ज्या गरजांच्या मागे आपण धावत असतो त्या खरंच आपल्या गरजा असतात का? हे कधी तुम्ही पाहिलं आहेत का? कधी याच्यावर चिंतन केलं आहेत का? विचार केला आहेत का? जर केला नसेल तर नक्की आता करा.
कारण का खरं पाहिलं तर आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या अन्न, वस्त्र, निवारा आहेत. म्हणजे 2 वेळेचं व्यवस्थित खाणं, राहायला घर आणि 2 जोड कपडे. ह्या मूलभूत गरजा आहेत आणि आपण सर्वांनी करोनाच्या काळामध्ये हे अनुभवलं असेल की किती किती लहान गोष्टीमध्ये खरा आनंद आहे आणि आपण एका घरामध्ये इतके दिवस राहूनही आपल्याला तसं काही फार मोठं आपल्या आयुष्यातून काही गेलंय असंही झालेलं नाही आहे. मग आपण ज्या गरजा गरजा म्हणून जे म्हणतो आणि त्याच्या मागे जे धावत असतो ते काय आहे? तर तो फक्त मोह आहे, लोभ आहे, माया आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आपण त्याच्यामागे का धावायचं? कारण का काय होतं, एखादी गरज आपण म्हणतो नाही ती खरंच गरजेचं आहे, ते असायलाच पाहिजे, ते हवंच आहे, मग ती गाडी हवीच आहे, टू व्हीलरच हवी आहे किंवा मग हे असंच हवं आहे, याच्याने असं गरजा ठीक आहे. पण त्या गरजा कितीपत, कारण का एक गरज संपली की आपल्याला वाटतं नाही मला एवढं आहे आता माझं याच्यातून होऊन जाईल, पण तसं होत नाही. एक गरज संपली की आपल्याला दुसरी गरज लगेच आणून पुढे समोर उभी असते. मग आपण त्या गरजेच्या मागे धावतो, परत ती आपण कंप्लीट केली की पुन्हा एकदा एक नवीन गरज आणि असं करता करता आपण स्वतःच्या गरजा, आपल्या कौटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजा आपण भागवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या मागे नुसतं धावत असतो. आणि हे धावता धावता आपलं आयुष्य कधी संपतं हे आपल्यालाच कळत नाही आणि त्यावेळी आपल्याला वाटतं की अरे आपण आयुष्य जगायचंच राहून गेलं. पण म्हणून ते होऊ नये म्हणून याच्यावर चिंतन करा की खरंच आपल्याला ह्या गरजा म्हणजे आपण त्या गरजा आहेत का? जर त्या नसतील तर त्याच्या मागे धावणं थांबवा. आणि जर तुम्ही ते तसं केलं, तसं तुम्ही तिथे थांबलात, त्या गरजा ज्या म्हणतो आपण अनावश्यक गरजा जर कमी केल्यात, तर तुम्हाला लहान लहान गोष्टींमधून काय किंवा तिथून तुम्हाला जो एक आनंद निर्माण होईल, आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं मिळाल्याचं तुम्हाला सुख अनुभवायला नक्की मिळेल. करून पहा, चिंतन करा, अनुभव स्वतः घ्या, कारण का स्वानुभवच आपल्याला शिकवत असतो आणि तोच महत्त्वाचा असतो. त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.